Hello friends, welcome to my channel. तर माझ्या स्टुडंटनी रिक्वेस्ट केल्यामुळे मी हा फिवर्सचा जो टॉपिक आहे, जो लेट नाईट घेते आता. तर उद्या एक्झाम असल्यामुळे त्यांना फिवर येतो. त्यामुळे त्यांना फिवर हा टॉपिक शिकायचा आहे. तर लेट स्टार्ट. फिवर फिवर अ कॉम्प्रेन्सिव्ह गाईड. हा एक कॉम्प्रेन्सिव्ह गाईड आहे. तर कसं? तर fever is a temporary increase in the body's temperature, often a sign of illness. It's a natural defense mechanism that help the fight infection. म्हणजे फिवर काय आहे की हे एक टेम्पररी बॉडी टेम्परेचर इन्क्रीज करतंय. म्हणजे आपलं जे टेम्परेचर आहे ते वाढतंय. टेम्पररी असं काय नाही की परमनंटली वाढतंय, टेम्पररी वाढतंय. आणि हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. म्हणजेच काय? डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे स्वतःला वाचवण्यासाठी आणि इन्फेक्शन सोबत फाईट करण्यासाठी फिवर आपल्याला होतो. क्लिअर? ओके. सेकंड, कॉजेस ऑफ फिवर. आता काय काय कॉजेस आहेत, कारण काय काय आहेत फिवरची? व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन, इन्फ्लामेशन अँड अदर फॅक्टर्स. फर्स्ट आहे व्हायरल इन्फेक्शन. तर फ्लू, कोल्ड किंवा कोविड-19 याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फिवर जाणवला होता. कोविड-19 मध्ये सुद्धा समजा तुम्हाला सर्दी झाली तर बाय वन गेट वन सारखा ताप सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये भेटून जातो. म्हणून हे एक वन ऑफ द कॉज आहे व्हायरल इन्फेक्शन. सेकंड आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन. समजा कोणतंही बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये एंटर झाला तरी सुद्धा तुम्हाला फिवरला फेस करावं लागतं. मग त्याच्यामध्ये निमोनिया, UTI किंवा स्किन इन्फेक्शन. थर्ड इज अ इन्फ्लामेशन. समजा तुम्हाला काहीतरी इंजुरी झाली, ओके, किंवा सर्टन मेडिकेशन्स जे आहेत त्यानं सुद्धा तुमचं बॉडी टेम्परेचर रेज होत आहे, जे तुम्हाला सूट नाही होत. त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, तुमचे WBCS फाईट करायला येतात आणि त्याची ते ऍक्शन करतात ना, आणि त्याची रिॲक्शन म्हणून तुम्हाला फिवर येतो. अदर फॅक्टर्स मध्ये काय येतं की सर्टन मेडिकेशन किंवा तुम्ही डिहायड्रेटेड झाल्यामुळं किंवा जास्त हीटला एक्सपोज झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला ताप येऊ शकतो. दिस इज द 4 मेन कॉजेस ऑफ फिवर: व्हायरल इन्फेक्शन, इन्फ्लामेशन, बॅक्टेरियल इन्फेक्शन अँड अदर फॅक्टर्स. देन टाइप्स ऑफ फिवर: लो ग्रेड फिवर, मॉडरेट फिवर अँड हाय फिवर. लो ग्रेड फिवर कशाला म्हणायचं? जर टेम्परेचर तुमचं 99.5 डिग्री फॅरनहाइट ते 100.4 डिग्री फॅरनहाइट पर्यंत असेल. सॉरी, थोडं सेमी इंग्लिश झालं, अर्ध मराठी अर्ध इंग्लिश. अ टेम्परेचर ऑफ 99.5 डिग्री फॅरनहाइट टू 100.4 डिग्री फॅरनहाइट. ओके, ह्याच्यामध्ये जर तुमचा फिवर असेल तर तो लो ग्रेड फिवर आहे. 37.5 degrees Celsius to 38 degrees Celsius is considered as a low grade. मॉडरेट फिवर म्हणजे काय? जर तुमचं टेम्परेचर समजा 100 पासून 102 पर्यंत असेल तर ते काय झालं? मॉडरेट. दॅट इज 38 डिग्री सेंटीग्रेड टू 39 डिग्री सेंटीग्रेड इज कन्सिडर्ड ॲज अ मॉडरेट फिवर. देन हाय फिवर कशाला म्हणणार? 102 डिग्री फॅरनहाइट च्या अबाव जर तुमचा फिवर असेल तर इट इज कन्सिडर्ड ॲज अ हाय फिवर. ओके, अंडरस्टँड? 3 टाइप्स आहेत: लो ग्रेड फिवर, मॉडरेट फिवर अँड हाय फिवर. सिम्पटम्स ऑफ फिवर. प्रत्येकाला फिवर येऊन गेलेला आहे, त्यामुळं तुम्हाला माहितीये की काय काय साइन अँड सिम्पटम्स दिसणार आहेत. चिल्स असेल, शिवरिंग असेल, ओके, किंवा कोल्ड वाटतंय तुम्हाला, थंडी वाजून येते. शिवरिंग म्हणजे तुम्हाला माहितीये की तुम्हाला असं थरकाप सुटतोय. नेक्स्ट आहे डोकं दुखायला लागतंय तुमचं. देन अंग दुखायला लागतंय, मसल एकनेस, स्टिफनेस जाणवतोय, प्रकारचा आळस जाणवतोय, थकवा जाणवतोय, एनर्जी नाहीये आपल्यात असं जाणवतोय. भरपूर आहे, पण मी तुम्हाला हे मेन दिले. तर तुम्ही लिस्ट डाऊन मध्ये एक 8 ते 10 लिहू शकता.
नेक्स्ट आहे कॉमन साइट्स कोणकोणत्या आहेत आपण टेम्परेचर मेजर करण्याच्या. ओरल म्हणजेच माउथ, रेक्टल साइट आहे रेक्टम, ॲक्झिलरी आर्मपिट और टिम्पॅनिक दॅट इज द इयर. ओके, तर ह्या साइट आहेत ओरल, रेक्टल, ॲक्झिलरी, टिम्पॅनिक. ओरल टेम्परेचर घ्या म्हणलं तर माउथ मध्ये ठेवायचंय तुम्हाला थर्मामीटर. रेक्टल घ्या म्हणलं तर रेक्टम मध्ये, ॲक्झिलरी घ्या म्हणलं तर आर्मपिट मध्ये, टिम्पॅनिक घ्या म्हणलं तर इयर मध्ये तुम्हाला थर्मामीटर प्लेस करायचा आहे. अँड दिस इज द व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट अँड कॉमन साइट ऑफ मेजरिंग बॉडी टेम्परेचर. ओके, अंडरस्टँड. नेक्स्ट, टॅपिड स्पंजची प्रोसिजर काय आहे. तर टॅपिड स्पंज म्हणजे काय, जसं आपण लहान असताना मम्मी लहान लहान असं नाही आत्ता सुद्धा तुम्हाला जर ताप आला तर घरातले पहिला उपाय काय करतात की पाण्याच्या कापडाच्या पट्ट्या ठेवायच्या, गार पाण्याच्या कापडाच्या पट्ट्या ठेवायच्या, त्यालाच आपण म्हणतोय टॅपेड स्पंज. तर हे शॉर्ट मध्ये आहे, पण पहिला तुम्हाला माहित असायला पाहिजे की हँड वॉश करायला पाहिजे. ओके, त्या 7 स्टेप्स तुम्हाला एक्सप्लेन करायच्या ज्या क्लासमध्ये घेतलेल्या असल्यामुळं किंवा हे नॉर्मलच असल्यामुळं जे तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करायला नाही. तर फर्स्ट तुमचं सगळे आर्टिकल्स प्रिपेअर असले पाहिजेत. बेसिन ऑफ टॅपेड वॉटर, तुमचं स्पंज किंवा क्लोथ आणि टॉवेल. ओके, तर हे 3 इम्पॉर्टंट आहेत. सेकंड स्टेप तुमचे येणार की अप्लाय. जेंटली तुम्हाला अप्लाय करायचं आहे, वाईप करायचं आहे स्पंजनी किंवा क्लोथने स्किन पेशंटची. आणि तुमचा फोकस कशावर असला पाहिजे, पेशंटचं फोरहेड, नेक आणि लिम्स. लिम्स म्हणजे हात आणि. ओके, थर्ड, रिपीट. मॉनिटर करायचं आहे पेशंटच्या टेम्परेचरला. समजा जर उतरलं नाही फिवर तर 15 ते 20 मिनिटांनी पुन्हा तुम्हाला ही प्रोसेस रिपीट करायची आहे. 3 स्टेप्स लक्षात ठेवायचे, प्रिपेअर, अप्लाय, रिपीट. प्रिपेअर, अप्लाय, रिपीट, दॅट इज PAR. प्रिपेअर, अप्लाय, रिपीट. ओके, प्रिपेअर मध्ये सगळं सामान घेऊन ठेवायचंय तुम्हाला, सगळे आर्टिकल्स घ्यायचे आहेत, हँड वॉशिंग करायचंय जेणेकरून क्रॉस इन्फेक्शन होणार नाही. देन अप्लाय दिस स्पंज और वाईप टू द पेशंट स्किन. ओके, नेक्स्ट इज रिपीट दिस ऍक्शन. ओके, तर ही ऍक्शन 15 ते 20 मिनिटांनी रिपीट करायची. नेक्स्ट, आता सायंटिफिक प्रिन्सिपल काय टॅपेड स्पंजसाठी, म्हणजे ह्याच्या माग तुम्ही ज्या पाण्याच्या पट्ट्या ठेवताय तर त्याच्या माग काय शास्त्रीय कारण आहे. तर फर्स्ट इज अ हीट ट्रान्सफर. टॅपिड वॉटर ड्रॉज हीट अवे फ्रॉम द बॉडी सरफेस थ्रू कंडक्शन. वॉटरमुळं काय होतंय, आपल्या बॉडीतली जी हीट आहे ती कंडक्शन थ्रू बाहेर निघते, दॅट इज हीट ट्रान्सफर. देन इव्हापोरेशन, जे काय वॉटरचं इव्हॅपोरेशन आहे स्किन मधलं ते बॉडी कूल करते, म्हणजे काय करते, इव्हॅपोरेट करते, वाफ करते, त्या हीटची वाफ करते, त्यामुळे तुमची बॉडी काय होते, कूल होते. नेक्स्ट आहे ब्लड फ्लो. जे प्रोसिजर आहे ती काय करते, ब्लड सर्क्युलेशनला प्रमोट करते आणि तुमचं जे काही हीट मोर इव्हेंटली होत असते ते प्रॉपर होते. ओके, तर हे 3 प्रिन्सिपल लक्षात ठेवायचे, हीट ट्रान्सफर, इव्हॅपोरेशन, ब्लड फ्लो. एवढंच लिहून चालणार नाही, हे शॉर्ट मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, दिस इज रिगार्डिंग अबाउट द फिवर. 10 मिनिटात हा व्हिडिओ संपलेला आहे, पण ह्यावर तुम्ही 15 मार्काचा क्वेश्चन लिहिता यायला पाहिजे, एक्सप्लेन करता यायला पाहिजे की हे कसं आणि काय काय होतं यामध्ये. ओके, तर आपण फर्स्ट काय बघितलं की फिवर म्हणजे काय, त्याची कारण काय काय आहेत. ओके, तर फिवर म्हणजे काय आपण पाहिलं. नंतर पाहिलं त्याचे कॉजेस, तर 4 आहेत, व्हायरल, बॅक्टेरियल, इन्फ्लॅमेशन आणि अदर फॅक्टर्स. नंतर बघितलं टाइप्स, लो ग्रेड, मॉडरेट, हाय फिवर. नंतर पाहिलं सिम्पटम्स ऑफ फिवर, चिल्स, हेडेक, मसल एक, फटीग. 4 आहेत.
मेन आहे. पण 4च लिहायचे नाही. तुम्हाला 8 ते 10 लिहिता आले पाहिजेत. नेक्स्ट आहे कॉमन साईट, ओरल, रेक्टर, एक्झिलरी, टिम्पॅनिक. ओरल हे सगळं आपल्याला कळतं, पण टिम्पॅनिक जे आहे ते इयर मधलं आहे. ओके. टॅपिड स्पंजची आपण प्रोसिजर बघितली. प्रिपेअर, अप्लाय, रिपीट. प्रिपेअर, अप्लाय, रिपीट. नंतर बघितलं सायंटिफिक प्रिन्सिपल, heat transfer, evaporation, and blood flow. I hope you understood, guys. Okay, all the best for your exam. Thanks for watching my video. Subscribe my channel and hit the like button.